आणि या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. भाजपला हा सर्वात मोठा धक्का असून या बातमीने संपूर्ण देशामध्ये खळबळ उडाली असून आत्ताच व्हिडिओला लाईक करा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळ्याला गालबोट लागलाय. कारण काय तर मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणादरम्यान वनविभागाच्या महिला कर्मचारी माधवी जाधव यांनी जोरदार गोंधळ घातला. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची त्यांची ही चूक पत्रात घ्यावी. आता राहू दे, जसे तसंच राहू दे. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी मारूनचे गाड्या उपसील, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम, बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे. आमच्या कानात उरत होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहेत त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? राहू दे, जसे तसंच राहू दे. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी मारूनचे गाड्या उपसील, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम, बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे. आमच्या कानात उरत होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहेत त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? विभागाचे अधिकारी माधवी जाधव यांनी आक्षेप घेतला. महाजन यांनी आपल्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही असा आक्षेप घेत त्यांनी भोर मैदानामध्ये जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महाजनांनी ही अनावधानानं चूक झाल्याचं सांगत दिलगिरी व्यक्त केली. मग बाबासाहेबांचं नाव आहे तो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघाले. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी मारूनचे गाड्या उपसील, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम, बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे. बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहेत त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? अनावधान राहिलं असेल असं नाही आहे, पण तसा काही माझा कुठलाही हेतू नव्हता, तसा हेतू नव्हता. आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिल्या, भारत माता की जय, वंदे मातरम, शिवाजी महाराज की जय, बरोबर आहे. तसं काही असेल तर अनावधान झालं असेल, त्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही. आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो मी तपासून बघा, त्यावेळेला असं काही होत नाही. तर यावेळेला त्यांना काही वाटायचं माझी दिलगिरी व्यक्त करतो मी. प्रजासत्ताक दिनाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आलंच पाहिजे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आणि या घटनेचा स्वीकार आणि या घटनेची अंमलबजावणी आजच्या दिवसापासून झालेली, म्हणून कोण भगिनी असेल हिचं म्हणणं मला असं वाटतं 100% खरं आहे. परंतु हे सगळी मंडळी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला किंवा राज्यघटनेला काय समजतात हे भारतीय जनता पार्टीने दाखवून दिलेलं आहे. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीचे संविधान बदलण्यासाठी 400च्या पारची घोषणा यांनी दिलेली आहे. म्हणून हे संविधानाला मानणारे लोक नाहीच आहे, त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरला हे मानतच नाही.
तरी त्या भगिनीनं जी हिंमत दाखवली तिची दाद मी देईल आणि तिच्या मागे खंबीरपणे उभा राहण्याची भूमिका आम्ही ठेवू. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधान लिहिलं त्या संविधान निर्मात्याचा विसर गिरीश महाजनला पडलाय. गिरीश महाजनची अक्कल ठिकाण्यावर आणण्याचं काम आज एका पोलीस महिला कर्मचारी भारतीय महिलेने केलंय आणि आम्ही तिला सॅल्यूट करतो. ती खरी भारताची सैनिक आहे. तिला सहन झालं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि नाशिकचा पालकमंत्री बाबासाहेबांना विसरतो. बाबासाहेबांचं नाव घेतच नाही. ज्यांचं काही योगदान नाही त्या महापुरुषांचं नाव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जाणीवपूर्वक टाळलं. लाज वाटली पाहिजे गिरीश महाजन. आणि जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विसर पडला असेल तर लक्षात आणून द्यायला गिरीश महाजन काही वेळ लागणार नाही. लक्षात ठेवा. काही तासात जर माफी मागितली नाही तर राज्यभर ऑल इंडिया पॅंथर सेना या मुद्द्याला घेऊन रान पेटवल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. मुख्यमंत्र्यांना आमची मागणी आहे, असा बिंडोक पालकमंत्री तात्काळ हटवा. पदावरून काढून टाका गिरीश महाजनला. हे बिंडोकपणाचं लक्षण आहे. त्या महिला कर्मचारींनी भारतीय महिलेनी तिथं यांना लक्षात आणून दिलंय. तिचा सन्मान करा, तिचं स्वागत करा. तिलाच पोलिस धरतायत. तिने सांगितलं सस्पेंड झालं तरी चालेल पण बाबासाहेबांचा विसर पडू देणार नाही. ही भारतीय महिला आहे. हा भारत आहे. प्रथमता भारतीय आणि अंतिमता भारतीय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ब्रीद वाक्य आहे. हे लक्षात आणून दिलं आमच्या महिलेनी. गिरीश महाजन सारखे टवाळखोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर विसर पडला असेल ना गिरीश महाजन, जळगाव नाशिक मधून तुम्हाला सुद्धा जनतेच्या डोक्यातून काढायला वेळ लागणार नाही. आजपर्यंत आम्ही सिरियस घेतलेलं नाही पण बाबासाहेबांबद्दल जर ही भावना तुमची असेल तर तुम्हाला सिरियस घ्यायला वेळ लागणार नाही. ज्या महिलेने हा आवाज उठवला कर्मचाऱ्यांनी तिचा सन्मान करा, स्वागत करा. पण जर तिला सस्पेंड केलं, तिच्यावर जर कोणती कारवाई केली तर याद राखा त्या ठिकाणी आम्ही कुणालाही सोडणार नाही. गिरीश महाजनचा राजीनामा घ्या, पालकमंत्री पद काढून घ्या आणि गिरीश महाजननी जर माफी नाही मागितली तर त्या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय सुद्धा आम्ही शांत बसणार नाहीत. मी निषेध करतो अशा पालकमंत्र्याचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात आहे. जाणीवपूर्वक नाव घेतलेलं नाही. ही भाजपाची विचारसरणी, ही RSSची विचारसरणी आहे. हा मनुवाद आहे की बाबासाहेबांना नाकारलं जातंय प्रजासत्ताक दिना दिवशी. याचा आम्ही निषेध करतो आणि गिरीश महाजननी तात्काळ माफी मागावी अशी ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करतात.